मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे राजा रघुवंशीचं काय चुकलं. राजा रघुवंशीचं काय चुकलं याच अनुषंगानं मी मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये जे हुंडाबळीचं प्रकरण घडलं, वैष्णवी हगवणे ही मुलगी आपल्या प्राणाला मुकली. तिनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. परंतु त्याच्यावर मी एक एपिसोड केला होता. त्याचं शीर्षक होतं वैष्णवी हगवणेचं काय चुकलं. त्याचप्रमाणे त्याच पद्धतीची आणखीन एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली, ज्याच्यामध्ये वैष्णवी हगवणे ही पुण्यातली मुलगी गेली आणि राजा रघुवंशी हा एक नवयुवक मुलगा प्राणाला मुकला. त्याचं नेमकं झालं काय. राजा रघुवंशी हा जो परिवार आहे हा स्वतःला रामाच्या कुळातला समजतो. त्यामुळे रघुवंशी समाज त्यांच्या प्रथेप्रमाणे या मुलाचं मागच्या वर्षी ऑक्टोबर 2024 रोजी त्याच्या आईवडिलांनी यंदा आमच्या मुलाचं कर्तव्य आहे म्हणून एक बायोडेटा प्रसिद्ध केला. तो त्यांच्या रघुवंशी समाजातल्या वधूवर सूचक मंडळावर टाकला असेल किंवा त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे तो सर्क्युलेट केला असणार. त्याच्यातून इंदौरच्या श्रीयुत देवीसिंग रघुवंशी यांची मुलगी सोनम हिच्याबरोबर त्याचं लग्न ठरलं. या दोघांचा टिळा म्हणजे एंगेजमेंट पार पडली आहे 2 फेब्रुवारी 2025 रोजी आणि लग्न झालंय 3.5 महिन्यानंतर 11 मे 2025ला. 11 मेला लग्न झालं. ही मुलगी जेमतेम 2-4 दिवस तिच्या सासरी राहिली आणि जे काही लग्नानंतरचे विधी असतात, पूजा वगैरे, ज्या संस्कृती महाराष्ट्रामध्ये आहेत त्या बहुतांश देशभरातल्या इतर राज्यांमध्ये त्याच पद्धती आहेत. तर ते सगळे कार्यक्रम घरातले उरकल्यानंतर त्यांचे काही कुलदेवता असेल, पूजा असेल वगैरे वगैरे झाल्यानंतर ती माहेरी गेली आणि माहेर होऊन तिनं तिच्या नवऱ्याला राजाला फोन केला की राजा, मी तुझ्यावर इतकं प्रेम करते आहे की मी आपल्याला हनीमूनसाठी मी डायरेक्ट तिकीटच बुक केलेली आहेत. मेघालयला आपण जायचं आहे. कारण 11 मेला लग्न झालं. मग हनीमूनसाठी जम्मू काश्मीर वगैरे, कारण नुकतंच पहलगामची घटना घडली होती आणि 10 मेला भारत पाकिस्तान युद्ध होऊन त्याचं सीज फायर 10 मेला झालं होतं. त्याच्यामुळे रिस्क नको जम्मू काश्मीरमध्ये म्हणून तिनं मेघालयची निवड केली आणि त्या ठिकाणी या मुलाचा तिनं खून केला. तो खून का केला तर तिचे जे वडील आहेत देवीसिंग रघुवंशी हे नामांकित कारखानदार आहेत इंदौरमधले. त्यांच्या कारखान्यामधला जो मॅनेजर आहे राज कुशवाह, त्या राज कुशवाह बरोबर ह्या सोनमचे प्रेमसंबंध होते. कारण सोनम वडिलांच्या कारखान्यामध्ये HR ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट जे असतं ते डिपार्टमेंट ती सांभाळत होती. राजा रघुवंशी इतका सालस, इतका देखणा दिसतोय ना, त्याच्या पुढं हे माकड वाटतंय अक्षरशः. राज कुशवाह त्याच्याबरोबर हिचे प्रेम संबंध होते आणि मग त्या राज कुशवाहच्या मदतीनं तिनं आपल्या नवऱ्याचा खून केलाय, प्रेमसंबंधातून खून केलाय. पण वैष्णवीपेक्षाही विदारक ही घटना आहे आणि अत्यंत चटका लावणारी ही घटना आहे. सगळा देश या वैष्णवीच्या प्रकरणानं जसा हळहळला तसाच या सोनम रघुवंशीनं केलेलं हनीमून हत्याकांड आहे हे बघून सुद्धा सगळा देश हादरला आणि हळहळला की काय चाललंय. ह्या विवाह संस्था ही इतकी कशी काय बरबटलेली आहे. सगळ्या लोकांच्या, माझ्यासारख्या सर्वसामान्य सगळ्या लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे की विवाह संस्था या नवयुवकांना किंवा या पिढीला इथून पुढे टेकवायची आहे की नाही. इतका कसा काय भ्रम, संभ्रम, विचारांची अनिश्चितता या पिढीमध्ये आहे याची शंका यावी. मला राजा रघुवंशीला काहीच माहीत नाही हो. इनोसंट मुलगा आणि त्या राज कुशवाह तो या सोनमचा प्रियकर. या दोघांनी जशी त्यांची एंगेजमेंट झाली आहे 2 फेब्रुवारीला आणि लग्न 11 मेला, तेव्हापासून याला कसा उडवायचा याचं प्लॅनिंग केलेलं होतं आणि त्याप्रमाणे ही त्याला घेऊन मेघालयमध्ये गेली. अगोदर म्हटली कामाख्या मंदिरामध्ये जायचं आसामच्या, तिथे मी पूजा केल्याशिवाय किंवा पाया पडल्याशिवाय आपल्या मधुचंद्राला सुरुवात करायची नाही, हनीमूनला सुरुवात करायची नाही. त्या विचाराला आणखीन गुदगुल्या झाल्या असतील.
राजा रघुवंशीला की अरे वा, बायको इतकी धार्मिक मिळाली आहे, इतकी सुंदर दिसते. तो आणखीन त्याची एक्साइटमेंट वाढत गेली आणि मग तो त्या कामाख्या मंदिरामध्ये ते गेले आणि तिथून मग शिलाँगला गेले, मेघालयमध्ये. 22 मे रोजी त्याला ट्रेकिंगची आवड होती. राजाला त्यानं ट्रेकिंगसाठी अल्बर्ट वेडे नावाचा एक गाईड घेतला होता. त्या अल्बर्ट वेडेला फक्त इंग्लिश आणि तिकडची मेघालयी भाषा या 2च भाषा समजत होत्या. पण त्या गिर्यारोहणाचं ती ट्रिप करत असताना या राज कुशवाह हिच्या प्रियकरानं 3 मारेकरी मुलं, अगदी 20-22 वर्षाची तरणी बांड पोरं, पूर्णपणे सेन्सिबिलिटी सगळं हरवलेली अशी मारेकरी म्हणून पाठवले इंदोरवरून. त्यांना सांगितलं की तुम्ही बसनं ट्रेननं कसंही जा. त्यांना एक वेगळा, तुमचे मोबाईल बंद करा, एक वेगळा बटनाचा मोबाईल घेऊन दिला, वेगळं सिम त्यांच्यासाठी दिलं. आणि 23 मेला एका दरीच्या ठिकाणी ही सोनम रघुवंशी त्याला घेऊन गेली, राजा रघुवंशीला. आणि प्लॅन तिचा असा होता की ह्याला धक्का मारायचा आणि दरीमध्ये पडला आणि पाय घसरून पडला याचं नाटक करायचं. जर ते यशस्वी झालं नाही तर मग पुढचा प्लॅन होता. तर त्याप्रमाणे त्याला धक्का देण्याचा. आणि ही 3 मुलं जी होती मारेकरी, हे पण त्यांच्या मागे पुढे होतेच, कारण त्यांची 22 तारखेला अगोदर ओळख पण झालेली होती. त्यांची गाडी, जे CCTV फुटेज पोलिसांनी जमा केलंय, ती ह्या 3 मुलांची गाडी या दोघांनी जी स्कूटी तिथं भाड्यानं घेतली होती, सतत यांचा पाठलागावर होती. आणि त्या ठिकाणी, त्या दरीच्या ठिकाणी नेल्यानंतर त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातून तो सावरला म्हणून त्यातल्या एका मारेकऱ्यानं मागणं मानेवर असा डोक्याच्या इथे एक सत्तूरनं घाव घातला. त्याच्यातून तो फाईटबॅक करायला लागला म्हटल्यानंतर दुसऱ्या मारेकऱ्यानं त्याला समोरून भोकसला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. तिथून त्याची बॉडी दरीमध्ये ढकलून दिली. त्याच्याबरोबर त्या सोनमनं स्वतःचा एक शर्ट रक्तानं माखून त्या दरीमध्ये टाकून दिला. आणि मग हे 3ही मारेकरी बाय रोड म्हणा किंवा बाय ट्रेन असे ते इंदोरला आले. आणि लोकांनी हे हनीमून कपल गायब कुठे झालं म्हणून सगळ्या देशभरामध्ये बातम्या, सगळ्या मीडियामध्ये बातम्या आल्या की हनीमूनसाठी मेघालयला गेलेलं एक नवदाम्पत्य गायब अशा स्वरूपाच्या बातम्या यायला लागल्या. ही सोनम रघुवंशी सुद्धा त्या मेघालयमधून इंदोरला परत आलेली आहे. ती 3-4 दिवस ह्या राज कुशवाह बरोबर राहिली. आणि तिथून मग त्यांचा दुसरा प्लॅन असा होता की आता सांगायचं की त्याची जर बॉडी सापडली तर ह्याचा खून झाला आणि मला सुद्धा डोळे बांधून लोकांनी किडनॅप केलं अज्ञातांनी, आणि मला डोळे बांधून नेलं, त्यामुळे मी कुठे होते मला काही माहीत नाही, असा प्लॅन केला लोकांनी. आणि सोशल मीडियाने तोपर्यंत मेघालय पोलिसांच्या नावानं खडे फोडायला सुरुवात केली की हे पोलीस अकार्यक्षम आहेत, हे कुठल्याही प्रकारे असे अनेक प्रवासी त्या ठिकाणी जे जातात, टुरिस्ट जातात, ते गायब होतात त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, यांचा कधीही मेघालयचे पोलीस तपास घेत नाहीत वगैरे वगैरे सगळ्या प्रकारचे आरोप पोलिसांवर झाले. पोलिसांनी त्यांच्या परीनं अगदी सुरुवातीपासून तो मेघालयमध्ये आल्यापासूनचे सगळे CCTV फुटेज तपासले आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेस ही 2 जण बाहेर पडलेत स्कूटीवरून, त्यावेळेस त्यांना फॉलो करणारी एक गाडी दिसते. त्यांनी 22 मेला तो ज्या अल्बर्ट वेडे नावाचा त्यानं गाईड जो घेतला होता, टुरिस्ट गाईड, त्या गाईडला पकडलं. त्या गाईडनं सांगितलं की 3 हिंदी बोलणारी मुलं होती, ती ह्यांना भेटली दोघांना, हे पण त्यांच्याशी बोलले. एका 23 तारखेला एका किराणा मालाच्या दुकानदारानं सांगितलं की ही दोघं जात असताना त्यांच्या मागून 3 लोक गेलेली होती. आणि त्या अल्बर्ट वेडेनं सांगितलेली माहिती की हे 3 हिंदी बोलत होते, हे लोक पण मध्येच बोलत होते त्यांच्याशी. मग संशयाची सुई ही सोनम रघुवंशीकडे फिरली आणि पोलिसांना असे धागेदोरे मिळाले. पोलिसांना त्याची बॉडी मिळाली त्या दरीमध्ये, ज्याच्यावर सत्तूरचे चाकूचे वार होते. तिचा शर्ट मिळाला. घरच्यांना असं वाटायला लागलं की आपल्या मुलाचा मर्डर झाला. त्या सोनमच्या सासू सासऱ्यांना निदान आपली सून तरी वाचावी. किती भोळेपणा या लोकांचा. निदान आपली सून तरी जिवंत परत यावी. कोणीतरी मारेकऱ्यांनी, अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. पण पोलीस अतिशय हुशार. पोलिसांनी सगळ्या ठिकाणी, ते ज्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणचे लाईव्ह लोकेशन्स जी होती, मोबाईल जे ऍक्टिव्ह होते त्यांचं लोकेशन काढलं. त्याच्यामध्ये एक सिम कार्ड जे होतं ते इंदोरवरून खरेदी केलेलं होतं. आणि मग तुम्ही CCTV मध्ये बघितलेलं असेल की तो राजा रघुवंशी त्याची स्कूटी सुरू करताना किंवा डिकीमध्ये सामान ठेवताना ही मुलगी सारखी बाजूला जायची, काहीतरी मोबाईलवर टाईप करायची. म्हणजे ती सतत ह्या मुलांना लोकेशन पुरवत होती की आम्ही या ठिकाणी आहोत. त्यावेळेस ती स्मार्टफोन वापरायची आणि कॉलिंगसाठी
दुसरा फोन वापरत होती. अशा प्रकारचा परफेक्ट प्लॉट तिनं तयार केला आणि आपल्या स्वतःच्या नवऱ्याला संपवून टाकलं. काय म्हणायचं या प्रकरणाला? अत्यंत विदारक चित्र आहे ह्या सगळ्या विवाह संस्थेचं. मुलं इम्पेशंट झालेली आहेत. पालकांना या गोष्टी लक्षात येत नाहीत का, हा प्रश्नच आहे. की ही सोनम जी लग्नाला उभी राहिलेली आहे, ह्या मुलीची बॉडी लँग्वेजवरून कळत नाही का की ही मुलगी खुश आहे का? या मुलाबरोबर लग्न ठरल्यानंतर खुश तरी दिसतीये का? किंवा आईला कसं माहीत नाही त्या मुलीच्या की या मुलीचं बॉडी लँग्वेजवरून कळतं ना. जर अफेअर असेल तर तिच्या बॉडी लँग्वेजवरून कळतंच की ही चॅटिंग करते, ही मोबाईलवर सारखीच असते. कशावरून ना कशावरून आईला माहीत असणार. आणि आई अगदी निडरपणानं मीडियाला सांगते, उडवाउडवीची उत्तरं देते. फक्त त्या राजा रघुवंशीचा भाऊ जो आहे याला मात्र शंका होती की आपल्या भावाचा घातपात झाला असावा. त्या दृष्टीनं तो सोशल मीडियावर सतत पोस्ट टाकत होता आणि त्याच्या संशयावरून पोलिसांना सुद्धा क्ल्यूज मिळत गेले की शक्यता आहे हे असंही असू शकतं की कोणी इतर मारेकरी किंवा किडनॅपर नसून याच मुलींना उद्योग केलेला असणार आणि तेच सत्य निघालं. या मुलांना प्रेम ही काय आहे हे तरी कळतं का? जर एखाद्या मुलीचं जर प्रेम असेलच ना तर तिनं लग्न ठरण्याच्या अगोदर आपल्या मैत्रिणीला, आपल्या आईला, पालकांना, दुर्दैवानं काय झालंय की आपली सध्याची जी जीवन पद्धती आहे याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती लोप पावली. फॅमिली छोट्या झाल्या. नवरा बायको, मुलं 2, 1 किंवा 2. मुलं सतत मोबाईलवर पडून असतात. आईचं वेगळंच चाललेलं असतं, वडील त्यांच्या कामधंद्यामध्ये असतात. त्यामुळे मुलं नेमकं काय करतात, मुलं जातात कुठे? मुलांचा संवाद पूर्वी कसं असायचं, मामा मामी आले किंवा सुट्टीला मामाच्या गावाला जायचं, मग मामाची मुलं, मावशीकडे जायचं, मग मावशीची मुलं. त्या मुलांचं एकमेकाशी कम्युनिकेशन असायचं. त्याच्यामुळे ह्याच्या मनात काय चाललंय, सोनमच्या मनात काय चाललंय, राजाच्या मनात काय चाललंय, एकमेकाच्या भावंडांना समजायच्या ना ह्या गोष्टी. हा संवादच राहिलेला नाहीये. हा संवादच राहिलेला नाहीये. आणि आई वडिलांचं प्रोत्साहन वेगळ्याच गोष्टींना. प्री वेडिंग शूटिंग काय, ते प्री वेडिंग शूटिंग अक्षरशः त्या प्री वेडिंग शूटिंग म्हणजे ना हे लैंगिक चाळे आहे. हे लैंगिक चाळे, याला दुसरा शब्दच नाही आहे, लैंगिक चाळेच आहे. लग्न करण्याच्या अगोदर त्या मुलीला ती हाफ पॅन्ट घालते काय, ती गाऊन काय घालते, त्या हाताची पप्पी काय घ्यायची, तिला मांडीवर काय घ्यायचं, तिला खांद्यावर काय घ्यायचं, त्याचे फोटो काढायचे. आमच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेलो, त्या नवरा नवरी मांडवामध्ये येण्याच्या अगोदर LED स्क्रीनवर त्याची होणारी सून हाफ पॅन्ट घालून त्या मुलाच्या मांडीवर बसलेली. त्यानं डोक्यालाच हात लावला आणि आम्ही नुसतं फक्त स्क्रीनकडे बघितलं आणि त्याच्याकडे बघितलं. त्यानं शर्मेनं मान खाली घातली अक्षरशः की आपल्या मुलानं ह्या सुनेनं कसल्या प्रकारचे शूटिंग केलं. म्हणजे ही मुलं करतात काय? आणि हे फॅड कशासाठी पाहिजे? प्री वेडिंग शूटिंग हे म्हणजे ना लग्नाच्या अगोदर हनीमून आहे. प्री वेडिंग शूटिंग म्हणजे लिटरली हनीमूनच. अहो, या प्रकारच्या घटना मला ज्यावेळेस मी वैष्णवी हगवणेवर ज्यावेळेस व्हिडिओ केला त्यावेळेस मला हजारोच्या संख्येनं, लाखापेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला. हजारोच्या संख्येनं माता भगिनींनी त्याच्यावर कमेंट केलेले आहेत की डॉक्टर तुम्ही अतिशय योग्य या मुलांना लग्न रीतिरिवाज या बाबतीमध्ये सांगत आहात. पण मला काही फोन सुद्धा आले की त्याच्यामध्ये सांगितलं, त्या लोकांनी मला भावना व्यक्त केल्या की मुलांच्या बाबतीत डॉक्टर असं काही घडत नाही का, तुम्हाला मुलं दिसत नाहीत का? अहो म्हणला, आता हा प्रसंग जो आहे हा एका मुलीवर बेतलेला आहे आणि लगोलग वैष्णवी हगवणेचं प्रकरण झाल्या झाल्या हे राजा रघुवंशीचं प्रकरण झालंय. त्यामुळे आज मी मुलांच्या या विषयावर बोलतोय. हे असे प्रसंग, जे राजा रघुवंशीचा तर खूनच झाला, असे प्रसंग घडत नाहीत का? असे प्रसंग घडत नाही. माझ्या 4 मित्रांची अगदी जवळची उदाहरणं आहे. एकाची सून, लग्न झालं, महिन्याभरात डिव्होर्सची केस फाईल. काय कारण? मुलगी लग्नाचे तो समारंभ उरकल्यापासून रोज बारमध्ये जाते, पूर्ण टाईट होते आणि तिला उचलून घरी पकडून घरी आणायला लागायचं. काय करायचं त्या सासू सासऱ्यांनी? दोघेही उच्च शिक्षित सासू सासरे. मुलगा MSIT मध्ये झालेला, अमेरिकेमध्ये शिकलेला मुलगा. 2 कोटी रुपयाचा दावा दाखल केला त्या सासू सासरे आणि त्या मुलावर. 2 कोटीचं कॉम्पेन्सेशन मागितलं. एवढी निर्लज्जपणा असतो. दुसरा एक मुलगा मित्राचाच, लग्न झालंय, 1.5 महिन्यामध्ये ती मुलगी निघून गेली. तिला चरस, गांजा, अफीम, दारू सगळंच लागत होतं, सगळंच लागायचं आणि याचा काही तपासच नाही.
ह्या गोष्टी आईवडिलांना, मुलीच्या आईवडिलांना माहीत नसतात का? आपली मुलगी कुठे जाते, काय करते, तिचा वास येतोय, दारूचा वास, गांजाचा वास, हा लपतो का कधी? त्यांना कोणालाच माहीत नाही. आणि परत ह्या मुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा 2.5 कोटीचा दावा ठोकलाय. तिसऱ्या मित्राची एक घटना घडली. ती मुलगीचं लग्न झालं, लग्न ठरलंय 7-8 महिन्यापूर्वी. त्या संगीतचे कार्यक्रम, त्या अलीकडं प्री वेडिंग शूटिंग, संगीत, हे कुठनं प्रथा आल्या ह्या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये हळद, साखरपुडा, लग्न एवढेच विधी होते. दाखवण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस टिळा वगैरे असतं. हे प्री वेडिंग शूटिंग, हे डान्स काय, आणि ते डीजे लावायचं आणि संगीतचा कार्यक्रम, त्याच्यासाठी कोरिओग्राफर आणतात लोक. म्हणजे हे संपत्तीचं प्रदर्शन करायचं. त्या संगीतच्या कार्यक्रमाला पण ती होणारी नवरी आली आहे. तिथं मेहंदी काढायला 2-2, 4-4 हजार रुपये मेहंदी काढायला देणाऱ्या त्या मुलींना पैसे देऊन मेहंदी काढायला मांडव केवढा मोठा त्या सासऱ्यानं घातलाय. आणि आम्हाला म्हणतोय ना चांगला की मला माझ्या मुलीसारखीच सून मिळाली आहे. त्या सुनेनं परत सासऱ्यानं म्हणते पैसे द्या पप्पा, आम्हाला प्री वेडिंग शूटिंग करायचं. मुलगा पण हौशी, प्री वेडिंग शूटिंग करून आली आहे. लग्न 7 महिन्यानंतर पार पडलं. लग्नानंतर रिसेप्शन ठेवलं होतं. मुलगी पूजेला सुद्धा बसली नाही. मला काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून सांगितलं आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी बॅग भरून ती माहेरी पण गेली आणि तिच्या बॉयफ्रेंडला जॉईन झाली. 6 कोटी रुपयाचा दावा या मुलावर ठोकलाय. कारण सगळेच कायदे मुलींच्या बाजूने आहेत. मुलींच्या बाजूने सगळे कायदे असल्यामुळं केवढी मोठी कुचंबना मुलांच्या पालकांची आणि मुलांची होते. काय ह्या विचारांची चूक आहे? बरं, मी या सांगतोय या काल्पनिक गोष्टी मुळीच नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवा, मुळीच नाहीत. माझ्या दुसऱ्या एका मित्राच्या मुलाचं लग्न झालं. अहो, ती सून वेड्यासारखीच वागायला लागली घरामध्ये आल्यानंतर. ती शिव्या काय द्यायची, ती दारू काय प्यायची, तिचा सगळा अवतारच वेगळा एकदम. म्हणजे आपण लग्नात बघितलेली हीच ती मुलगी की काय असा प्रश्न पडावा. इतका आक्रस्ताळेपणा. त्या मुलाला ती महिन्याभरामध्ये त्याला पोहे सुद्धा करून दिले नाही का, चहा सुद्धा करून दिला नाही त्या मुली. आणि शेवटी तिचं कोण बॉयफ्रेंड होता त्याच्याकडे गेली ते गेली. आमच्या मित्राला आला हार्ट अटॅक. त्याला अँजिओग्राफी करायला लागली, अँजिओप्लास्टी करायला लागली. आणि परत ह्या मुलीकडून सोडवणूक करून त्या मुलाचं परत दुसरं लग्न करून देण्यासाठी त्या मुलीला 1.5-2 कोटी रुपये दिले आणि ते प्रकरण मिटवलं. कारण कायदे मुलींच्या बाजूने. 10 वर्षाच्या लग्नानंतर 10 वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू झाल्यास सगळेच दीर, नणंद, सासू, सासरे, मुलगा सगळे आतमध्ये. या कायद्याचा आधार घेऊन अशा प्रकारे या मुली ब्लॅकमेल करतात. आणि ह्या गोष्टी पालकांना माहीत असतात. मी म्हणतो तुमचं, माझ्या ह्या 4 मित्रांपैकी 2 मुलींचे तर बॉयफ्रेंडच होते. अरे मग तुमच्या आहेत तर मग सांगा ना. तुमची मैत्रीण असेल, तुमचा मित्र असेल, तुमचा मामा, मावशी, मावशीचा बहीण असेल, एखादी मावस बहीण असेल, कोणाला तरी सांगा, काका काकूला सांगा की मला नाही करायचं लग्न, मला अमुक मुलाशीच करायचंय. दुसऱ्या मुलाच्या गावामध्ये, कारण काय, पालकांचं एकदा तुम्ही लग्न होऊन गेलात की त्यांची जबाबदारी संपली. जे प्रदर्शन होतंय त्या मुलाच्या गावामध्ये आल्यानंतर त्या मुलाची जी काही प्रतिष्ठा, त्या कुटुंबाची प्रतिष्ठा, त्या मुलाच्या आई वडिलांची प्रतिष्ठा, त्याचे परत त्याच्या आई वडिलांचे, त्या वडिलांचे असणारे भाऊ म्हणजे त्यांचे सख्खे भाऊ, चुलत भाऊ, फॅमिलीज असतात बाकीच्या, त्यांच्या आडनाव बंधू असतात, हे सगळं आलं ना, गावकी आली ना त्याच्यामध्ये. ह्यांच्या पुढं या सुनेचं प्रदर्शन, जर हिचा अगोदरच अफेअर आहे, त्या मुलाला अक्षरशः जीव देण्याची परिस्थिती निर्माण केली जाते आणि मुलं जीव सुद्धा देतात. ह्या सोनम रघुवंशीनं परत ती इंदोरवरून गेली आहे मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये गाझीपूर, त्या हायवेवर गेली आहे. तिथे एक ढाबा होता, काशी चाय जायका, तिथं रात्री 2 वाजता ती गेली. रात्री 2 वाजता घाबऱ्या घोबऱ्या झाल्याचं नाटक केलं. तर हॉटेलचा मालक एक तरुण होता, त्याला म्हटली माझ्याकडे मोबाईल नाही, मला मोबाईल द्या, मला अज्ञात लोकांनी किडनॅप केलं आणि इथं रस्त्यावर टाकलं. त्याच्याकडून मोबाईल घेतला आणि भावाला फोन केला की मला असं असं किडनॅप केलं होतं. भावानं लगेच चक्र फिरवली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना ही बातमी कळाली. उत्तर प्रदेशचे पोलीस आले, त्या मुलीला ताब्यामध्ये घेतलं आणि सुखरूपपणे इंदोरला आणून सोडलं. आणि मग जो तपास त्या मेघालय पोलिसांनी केला त्याप्रमाणे ही मुलगी क्रिमिनल ठरली. आता तो राज कुशवाह ज्याच्याबरोबर प्रेम होतं तो आणि ही सोनम रघुवंशी दोघेही जेलमध्ये पडली. ते 3 मारेकरी, 20-22 वर्षाची ती पोरं, 3 जण निवडलेली, त्यांना जन्मठेप होणार. हा जो
चा जो प्रियकर आहे राज कुशवाह, याला सुद्धा जन्मठेप होणार. कारण सगळ्याचा मास्टर माइंड म्हणजे प्लॅन ह्या सोनम आणि राज या दोघांनी केला आहे. तो मास्टर माइंड असल्यामुळं त्याला सुद्धा जन्मठेप होणार. कारण परिस्थितीजन्य पुरावे सगळे मिळालेले आहेत आणि सोनम रघुवंशीला कदाचित फाशीची शिक्षा होऊ शकते. बिकॉज दिस इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर. व्यवस्थित प्लॅन करून 2 फेब्रुवारीला एंगेजमेंट झाली. त्याच्या अगोदर पाहण्याचा वगैरे कार्यक्रम झाला असेल, पण आपण 2 फेब्रुवारीपासून 23 मार्चपर्यंतचा जर विचार केला, तब्बल 4 महिन्यांनी या मुलीनं व्यवस्थित प्लॅन करून, कारण या राज कुशवाह आणि सोनम रघुवंशी यांचे कॉल रेकॉर्ड्स त्या दरम्यानच्या काळातले सगळे रेकॉर्ड्स पोलिसांनी प्राप्त केलेले आहेत. त्यामुळे अशा केसेस सुटत नाहीत. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आमच्याकडे पुरंदर तालुक्यामध्ये भुलेश्वर घाट म्हणून एक आहे. भुलेश्वर हे एक महादेवाचं सुंदर मंदिर आहे. सोलापूर मार्गानं जर पुरंदर तालुक्यामध्ये यायचं असेल तर त्या भुलेश्वर घाटानं यावं लागतं. त्या घाटामध्ये एक सरकटी बॉडी, एक डोकं नसलेला मृतदेह सापडला. तो मृतदेह, त्याचा शोध ज्यावेळेस पोलिसांनी घेतला की हा याचं डोकं नाहीये, त्या बॉडीवरून ज्यावेळेस शोध घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की या माणसाचा खून त्याच्या बायकोनं प्रियकराच्या मदतीनं त्या घाटामध्ये केला होता. नंतर त्या दोघांना पकडल्यानंतर त्याचं डोकं सुद्धा मिळालं प्रियकराच्या मदतीनं. आता तिचा प्रियकर पण जेलमध्ये आणि ही पण जेलमध्ये, प्रेयसी पण. कशासाठी करताय? आणखीन एक घटना सांगतो. येरवडा, पुणे शहरामधला येरवडा जो भाग आहे, तिथे एक घटना घडली आहे. एक झोपलेल्या नवऱ्याला डोक्यामध्ये पाटा घातलाय बायकोना. डोक्यात दगडी पाटा घालून त्याचं डोकं ठेचून मारलं. शेजारी 2 स्वतःची मुलं त्या माणसापासून झालेली, त्यांच्या डोक्यात सुद्धा पाटा घालून त्यांना जीवानिशी मारलं. आणि मग शेजारी पाजारी CCTV सारखे असतातच, यांच्याकडून माहिती गोळा करून पोलिसांनी बरोबर तिचा प्रियकर आणि तिला शोधून काढलं. दोघंही जवळच्या जवळच येरवडा जेल आहे. दोघांना पण जन्मठेप होईल. आता ही केस अद्याप चालू आहे. परंतु प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारे हिंसेला जागा नाही. तुमचं प्रेमच असेल तर कृपा करून, हे मी दोन्ही जेंडरसाठी सांगतो, तुमचं प्रेम असेल तर कृपा करून तुमच्या आई वडिलांना सांगा. त्यांना सांगा. काय होईल फार फार तर तुम्हाला 2 मुस्कडीत मारतील, तुम्हाला काठीनं मारतील, शिव्या देतील. याच्या पलीकडे काय करणार आहे? याच्या पलीकडे काय करणार आहे? आणि मर म्हणतील तुला करायचंच आहे त्याच्याबरोबर, आम्ही तुला इतकं चांगलं स्थळ आणलंय, पण तुला जर शेणच खायचं तर खा म्हणतील आणि जा म्हणतील त्याच्याबरोबर. याच्या पलीकडे काय म्हणणार आहे? पण आई बापाने ठरवलं ते लग्न पण करायचं, त्या नवऱ्याचा मर्डर करायचा आणि स्वतः जेलमध्ये पडायचं, आणि त्या प्रियकर आहे त्याला सुद्धा जेलमध्ये. तुम्हाला विवाह, लग्न हा विधी समजतो की नाही? हा संस्कार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये केला जाणारा हा संस्कार आहे बाळांनो. हा संस्कार आहे. तुम्ही मंगळसूत्र घालता, तुम्हाला भटजी असतात, ब्राह्मण असतो जो मंगलाष्टका म्हणतो. त्या मंगलाष्टकांच्या बरोबरच तो तुम्हाला काही शपथा घ्यायला लावतो. त्या शपथा तुम्ही घेतलेल्या असतात. तुम्ही अग्निभोवती 7 फेरे घेतलेले असतात. तुमचे दोन्ही बाजूचे नातेवाईक, मित्रमंडळी त्या लग्नाला उपस्थित असतात. यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडलेला असतो. दोन्हीकडच्या आईवडिलांचा खर्च त्याच्यावर लागलेला असतो, झालेला असतो. तुमच्या ह्या अशा बावळट वागण्यामुळं तुमची मागं असलेली जी भावंड आहेत, एखाद्याची मुलीनं उद्योग केला, तिची आणखीन एक बहीणच आहे, त्या बहिणीचं लग्न ठरत नाही. तुम्हाला कल्पना आहे का या गोष्टींची? भावाचं लग्न होत नाही. आता ह्या जो देवीसिंग रघुवंशी जो आहे कारखानदार माणूस, याला त्यांच्या समाजानं, त्या संपूर्ण कुटुंबाला, आता त्या सोनम रघुवंशीच्या भावाचं पण लग्न रखडलं. या संपूर्ण कुटुंबाला त्या रघुवंशी समाजानं वाळीत टाकायचा निर्णय घेतलाय. आता त्यांच्याशी काही रोटीबेटीचा कसलाच व्यवहार होणार नाही. त्यांना समाजामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं जाणार नाही. कितीतरी प्रश्न तुम्ही निर्माण करून ठेवता या असल्या कामांध आणि विषय वासनेनं बरबटल्यामुळे. हा विषय हा असाच आहे. खरं प्रेम जर असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हिंसा असूच शकत नाही. त्यामुळे जसं भूक लागते, जशी तहान लागते, तशीच ही लैंगिक भूक असते. ती एकदा शमली की त्याच्यानंतर काहीच वाटेनासं होतं. पण त्या तहान भुकेसाठी तुम्ही एखाद्याच्या जीवाशी खेळताय, एखाद्याला जीवानिशी मारताय, ही फार गंभीर घटना आहे. आणि हे सगळे जे संकेत आहेत हे आपल्याला समाजापासून तोडणारे आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची, तुमच्या एकट्याच्या वागण्यामुळं अख्ख्या कुटुंबाची बदनामी नव्हे,
तुम्ही राख रांगोळी करताय तुमच्या कुटुंबाची, एवढं मुलांनो लक्षात घ्या. हा जो विषय मी सांगतोय हा दोन्ही मुलगा आणि मुलगी दोन्ही जेंडरसाठी सांगितलेल्या या बाबी आहेत. या कृपा करून लक्षात घ्या आणि प्रांजळपणानं ज्या काही गोष्टी तुमच्या मनात असतील त्या तुमच्या पालकांच्या कानावर घाला आणि सुखानं संसार करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.